ही कोण जिंकली महत्वाची चंद ही कोण जिंकली महत्वाची ही जिंकली कोण महत्वाची सवय हॅलो. 25 मिनटां भितर जी मॅच जी आसा ते शेड्यूल आपल्या टायमा भितर मॅच सोंपोवपा जाय. आणि बॅट्समॅन दुसऱ्या टिमीच्या कॅप्टनाक एक रिक्वेस्ट आपले बॅट्समॅन जे आसात तेणी बेगीन लावचे. ही फाटली मॅच जी जाली त्या फाटली मॅचीचो मॅन ऑफ द मॅच ओमकार देसाई. हांव मागता की ओमकार देसायान आपले टोकन स्विकारचे. मॅन ऑफ द मॅच घोषित केले जा रहे ओमकार देसाई. ओमकार देसाईंना मी विनंती करतो की त्याने आपलं टोकन घेऊन जावं इकडनं. ओमकार देसाई, चंदन तस्कर. 44 धावाची एक सुंदरशी खेळी ओमकार देसाईने, या 45 रन्सची एक सुंदरशी खेळी ओमकार देसाईने या मॅचमध्ये केली. अभिनंदन ओमकार देसाई. आणि मॅन ऑफ द मॅच पुढल्या मॅचसाठी पण तुला धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद. सामना होतोय स्पर्श 11 विपक्ष हँड फायटर्स या दोन संघामध्ये. हँड फायटर्स विपक्ष स्पर्श 11 या दोन संघामध्ये सामना होतोय. हँड फायटर संघ टॉस जिंकतोय आणि प्रथमतः सुदैवाने नाणेफेक जिंकतोय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या संघाचा येतोय हँड फायटर संघाचा. तर सलामीची बिन्नीची जोडी पारंबी जोडी आपण लवकर पाठवा. ओपनर जोडी लवकर पाठवा. स्पर्श 11 संघ. हॅलो. अभिनंदन ओमकार देसाई. एक सुंदरशा खेळीचं प्रदर्शन या मैदानावर आपणाकडून झालेलं आहे. नागेश कोमरपंत जे आमचे सभापतीचे OHD असतात त्यांना विनंती करता की ताणें तांकां हें इनाम दिवचें. अभिनंदन ओमकार देसाई. आपली 45 रनाची एक सुंदरशी खेळी ओमकार देसायान या मॅची खातीर केली. विकी पहिला चेंडू समोर केला. आणि यावेळी ओमकार देसाई चेंडूला पाठवलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषे बाहेर. पुढच्या रिमोट एरियामध्ये आपण मुंबईवरनं इकडे आलात आणि एक सुंदरसं एक 45 धावाची खेळी आपण केली. काय सांगशील या टुर्नामेंटबद्दल? टुर्नामेंट तर खूप चांगली असते. म्हणजे मी 2 वेळा खेळायला आलो इकडे आणि दोन्ही वेळा मला कुशवंत दादांनी बोलवलं, त्यासाठी मी त्यांना थँक्स बोलतो. टुर्नामेंट खूप चांगली आहे. प्रयत्न करायचे आहे की टुर्नामेंटच्या टायटल मॅचपर्यंत आम्ही खेळू शकू. एक सुंदरशी खेळी 2 ओव्हरमध्ये काही स्कोर नव्हता. नंतर तू 45 धावाची एक सुंदरशी खेळी या मैदानावर केली. काय ह्या पिचबद्दल काय सांगशील तू? विकेट दोघांनाही सेम आहे. बॉलरला पण ॲडव्हान्टेज आहे, बॅट्समनला पण ॲडव्हान्टेज आहे. जो चांगलं करणार तो या विकेटवरती टिकणार. खरंच पुढच्या मॅचसाठी तुला धन्यवाद देतो आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी. धन्यवाद. वळूया मॅचकडे. धावफलकावर धावसंख्या 5 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करतोय स्पर्श 11 संघ. धन्यवाद ओमकार नाणेफेक देसाई आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर पुढील चेंडू फेस करण्यासाठी. यावेळी स्विंग अँड मिस. फलंदाज बीड होतोय. सुंदर चेंडू होता. टप्पा बदलण्याचा चेंडूने वळसा घेतला आणि सरते शेवटी चेंडूने इष्ट्यांचा वेध घेतला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा बसतोय. फलंदाज स्पर्श 11 संघाला. धावफलकावर धावसंख्या 5 या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय. बॅटर स्पर्श 11 संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. स्पर्श 11 संघ 12 मॅन प्लीज पाठवा.
पहिला हादरा बसतोय, हर्षद हा माघारी परततोय. त्यानंतर न्यू बॅटर त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर नवदीप फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय. संतोष नामकचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पुढील चेंडू फेस करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. गोलंदाज विकी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फुलर लेनचा चेंडू ट्राय केलाय. जमिनीलगतचा पटका शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूची परती होते तोपर्यंत एकच धाव. एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 6 धावा या धावफलकावर. या अगोदर सामना पाहिला चंदन टस्कर विपक्ष 2 स्टॉप्स या दोन संघामध्ये. ओमकार देसाईची एक वादळी खेळी 44 धावसंख्येची आपण पाहिली. नक्कीच टेनिस विश्वातील एक मोठं नाव ओमकार देसाईचं आज वादळ घोंगलं या मैदानावरती. नक्कीच मोठमोठे सितारे टेनिस क्रिकेटचे या स्पर्धेत आपल्याला या मैदानावरती पाहायला भेटणार उद्या नक्कीच. या विलोर फुल टॉस चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू कालीसा हलकेच घेऊन काढलाय. चेंडूला स्ट्रेअर केलंय. शॉर्ट स्क्वेअरले क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली. धावफलकावर धावसंख्या महेंद्र सिंग धोनी जर्सी क्रमांक 7 धावा. आठवड्याचे वार 7 इंद्रधनुचे कलर 7 आणि तुमची आमची 7 या स्पर्धेसाठी 7 धावा धावफलकावर. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहताय. जिजाऊ चषक 2023 हा विद्यमान सोहळा, एक कुंभमेळा, एक अभिमानाची एक सन्मानाची स्पर्धा. यावेळी रिव्हर्स अटेंड केला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने एक्स्ट्रा बाउन्स पाहिला. काहीशी उसळी घेतली चेंडूला तर नक्कीच एक रिव्हर्स टिपचा फटका फसला गेला. लगी तो अबात नाही तो बरबात, लागला तर तीर नाहीतर फकीर असा आत्मघाती फटका फसला गेला. शेवटचा अंतरिम चेंडू निर्धाव डॉट ठरतोय. एका षटकाचा प्रारंभी पहिलं षटक समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या थांबली गेली ती 7 या धावसंख्येवर. एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय स्पर्श 11 संघ. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुंदर अशी स्पर्धा, एक भव्य दिव्य एक अलौकिकता प्राप्त करणारी स्पर्धा, एक मोठ्या रकमेची स्पर्धा आणि एक आकर्षक चषक या स्पर्धेसाठी आपण पाहतायत. पूर्ण भारतातून या स्पर्धेत मोठमोठे टेनिस क्रिकेटचे सितारे पाहायला भेटणार. या स्पर्धेत आपल्याला नक्कीच टेनिस विश्वातील एक मोठं नाव कृष्णा लक्ष्मण सातपुते हा पण खेळाडू या मैदानावरती खेळताना आपल्याला दिसेल. सर्वांचा आवडता खेळाडू. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघाकडनं सांघिक दुसरं षटक अमीर गडेकर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी ऑन साइडला चेंडू गेलाय. चेंडूचा प्रवास चाललाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात होता. जसो तिरपाच्या दाण्यात जसो दानो तयार होता, सवाष्णीच्या घोटीत जसो नारळ भरलो जाता, जसा लग्नाचा आमंत्रण दिला जाता तसा लग्नाचा आमंत्रण दिला आणि क्षेत्ररक्षकांनी स्वीकारला. दुसरा हादरा बसतोय. दुसरा गडी गारद होतोय. स्पर्श 11 संघाच्या धावफलकावर धावसंख्या 7 या धावसंख्येवर 2 मोहरे 2 गडी बाद 2 मोठे हादरे बसतायत. स्पर्श 11 संघाला कमबॅक करायचा असेल तर संघर्ष करावा लागेल. ओमकार देसाई बोलला होता, कष्ट करा संघर्ष करा नक्की यश प्राप्त होईल. ज्यावेळी तुम्ही संघर्ष कराल त्यावेळी प्रगतीच्या वाटचालीवर नक्कीच जाणार. ज्यावेळी तुमचा संघर्ष थांबणार त्यावेळी तुम्हाला पराभव हा पत्करावा लागेल. संघर्ष अटळ आहे. जसा जीवनामध्ये संघर्ष करावा लागतो तसं क्रिकेट या खेळामध्ये संघर्ष हा तुम्हाला करावा लागेल. दोन संघामध्ये तुंब युद्ध आहे. महत्वाचे सामना दोन्ही संघासाठी डू ऑर डाय. एक महत्वपूर्ण लाखाचा 12,000 करणारा सामना दोन्ही संघासाठी. 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आले आले एक ब्रेक थ्रू मिळवून दिला गोलंदाज अमीर गडेकरने. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव अमीर गडेकरला आहे. एक अनुभवाने नटलेला गोलंदाज अमीर गडेकर. न्यू बॅटरसाठी पुढील चेंडू असेल. न्यू बॅटर नवदीप फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. फिलिप फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. लेफ्ट हँड बॅट्समन पुढील चेंडू फेस करण्यासाठी फिलिप. 7 धावा धावफलकावर. अमीर गडेकर सज्ज होईल कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं षटकातील पुढील चेंडू घेऊन न्यू बॅटरसाठी. या सुंदर चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. काहीसा ऑन साइडला चेंडू पाठवण्याचा प्रयत्न होता तर बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. फलंदाज बीड होतोय. एक डॉट चेंडू अमीर गडेकर.
यावेळी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅटची कट, बॅटचा चुंबन घेऊन चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, गोदीमध्ये. सुरेख असा एक लॉलीपॉप झेल इष्ट्यांच्या मागे टपला यष्टीरक्षक, जो खेळाडूंचा या फलंदाचा डाव उधवायला तो सहजासहजी सुंदर असा झेल घेतोय. तिसरा हादरा बसतोय, तिसरा विकेट क्रमांक स्पर्श 11 संघाला तिसरा हादरा बसतोय. धावपलगे रुसान बसलेला असा 7 या धावसंख्येवर. निशब्द होतोय धावपलक 7 या धावसंख्येवर. दुसरा ब्रेक थ्रू मिळवला गोलंदाज अमीर गडेकरने. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूला अमीर गडेकर. आज बऱ्याच वेळाने संदेश ठाकूर, ओमकार देसाई हे दोन खेळाडू बऱ्याच वेळा एका संघामध्ये खेळतात आणि आज विरोधक झाले एकमेकांसमोर संघर्ष करताना. सात या धावसंख्येवर तिसरा हादरा बसतोय स्पर्श 11 संघाला. षटकातील पुढील चेंडू अमीर गडेकर, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही बदलली जाईल. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन, डीप वाईडिश लॉंग ऑफला, डीप वाईडिश लॉंग ऑनला, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक. हे प्रोटेक्शन असेल. न्यू बॅटर रब्बानी. यावेळी तेज तरार चेंडू होता, भन्नाट वेग होता, बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. शरीराचा भेद घेतोय चेंडू. धावेची तमाम शंका समाप्त. निर्धाव चेंडू. अमीर गडेकरचा आतापर्यंत सुंदर षटक, निर्णायक षटक ठरतंय. कंजूशी करणारं, निशब्द करून टाकणारं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. यावेळी समोर उडवला, हो हो वैता वैता, डायरेक्ट चंद्रार. खिलाडी के मस्तक में दस्तक, आली लहर केला कर, हिला मनात गेला दुकानात, टांगा पलटी घोडे फरार. 6 धावा. जगदंब चषक षटकार आणि या माफ करा जिजाऊ चषक षटकार आणि या 6 धावेने धावपलक हे परावर्तित झालंय बऱ्याच वेळाने 13 या धावसंख्येवर. नक्कीच जगदंब चषक हल्लीच केला एक सुंदर स्पर्धा. यावेळी ऑन साइडला चेंडूला पाठवलं, डी फॉरवर्ड मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर. सुंदर फटका. छत्रपती शिवरायांची तडपती तलवार. चेंडू सीमारेषे बाहेर आलाय. षटकार. 6 धावेने धावपलक हे परावर्तित झालंय. धावपलकावर धावसंख्या 19 धावा. धावपलकावर धावसंख्या 19 धावा. बॅक टू बॅक 5व्या आणि 6व्या चेंडूवरती अंतरिम 2 चेंडू होते. त्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 षटकार आले. रब्बानीच्या बॅटमधून कमबॅक केलंय. काहीचे 4 चेंडू निर्णायक ठरले होते अमीर गडेकरचं. त्यानंतर कुठलीही दयामाया करणार नाही गोलंदाजावरती बॅक टू बॅक 2 षटकार आक्रमण केले रब्बानीने. आल्या आल्या इरादे स्पष्ट केले. ना ये सूरत देखता है, ना ये मुहूर्त देखता है, ये तो अपनी टीम की जरूरत देखता है रब्बानी. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल सर्वेश. वैयक्तिक सर्वेशचं पहिलं संघाकडून सांघिक 3रं षटक या पहिल्या इनिंगचं. सर्वेश राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी ऑन साइडला चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये काहीसा लोअर फुल टॉस चेंडू होता. हलके स्टेअर केलाय चेंडूला. एक टायमिंग नाचाखत फटका. क्रिकेटमध्ये टायमिंग हे महत्वाचं असतं. आत्मविश्वास पण हा महत्वाचा असतो. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. या 4 धावेने धावपलक हे परावर्तित झालंय. धावपलकावर धावसंख्या 23 धावा. षटक क्रमांक 3 कमबॅक केलंय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाने. संकट आलं. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर संकट मोचक होत आहेत. यावेळी चांगला चेंडू व्हाईट यॉर्कर. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्राचा वापर केला. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. फलंदाज बीड होतोय. फलंदाज वलयता. काय नाही कळक आणि बोको गेलो म्हाळक. या मालवणीची मणीची आठवण इली. एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. यावेळी इनसाइड आउटचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू क्लिअर होईल. 1 बाउन्स. कार्पेटला आग लावत गेलाय चेंडू सी मारेशे बाहेर. बार बार देखो, 1000 बार देखो असा फटका. लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा सुंदर असा एक नेत्रदीपक, गगनाला गवसणी आणणारा कवड्राईचा फटका.
4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 27. स्कोर जावणार 27. लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या इनिंगचं 30रं षटक. सुंदर अशी स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा. याची देही याच डोळा. सुंदर अशी स्पर्धा, एक अलौकिकता प्राप्त करणारी स्पर्धा आपण पाहतायत. जिजाऊ चषक. छत्रपती शिवाजी महाराजांना, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांना घडवण्याचं काम केलं ते जिजाऊ मातेने, आणि त्यांच्याच नावावरती जिजाऊ चषक आपण पाहतायत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पण घडवलं जिजाऊ मातेने. वयाच्या 8व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांचं आईचं सईबाईचं निधन झालं. यावी नक्कीच चेंडूला हलके स्टेअर केलंय, चेंडूला पाठवलं. चेंडूचा प्रवास चाललाय डीप वाडिश गलीच्या दिशेने. गॅप मध्ये चेंडू कार्पेटला आग लावत गेला. एका शतरक्षकाची शर्यत होती. चेंडू मात्र विजयी झाला. चेंडू आउट ऑफ पार. आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची. नक्कीच सुंदर असं मैदान, पोषक मैदान, प्रत्येक खेळाडूसाठी चांगलं पिच आणि चांगली आउटफील्ड या मैदानावरती पाहायला भेटते. 31. यावेळी ऑन साइडला उजव्या एष्टीवरचा चेंडू होता. त्या चेंडूला पाठवला डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. सुंदर फटका. चेंडू चाललाय 4 धावांसाठी, आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 35. 35 धावा धावफलकावर. 35 धावा. ठीक आहे. होत 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या 35. लॉस ऑफ 3 विकेट. 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक ही प्रगतीपथावर. पहिल्या इनिंगचं पहिल्या डावाचं षटक क्रमांक 4. रजत नामकचा गोलंदाज सज्ज होईल. 4थ्या षटकासाठी रजत नामक गोलंदाजाची वर्णी लागते. वैयक्तिक रजतचं पहिलं संघाकडून 4थं षटक आपण पाहतायत. क्षेत्ररक्षण फील्ड पोझिशन ही बदलली जाईल, बदल होईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही बदलली जाईल. डीप वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अमीर गडेकर. डीप वाडिश मिड विकेटला स्क्वेअर लेग क्षेत्र डीप पाव कॉर्नर क्षेत्ररक्षक तैनात, आणि डीप वाडिश लॉंग ऑफला हे प्रोटेक्शन असेल बॅटरसाठी. पहिला चेंडू रजत. ओ या विकाराब चेंडू. दिशाहीन चेंडू. दिशा भरकटतोय. इट्स अ नो चेंडू. गोलंदाजाच्या जखमेवर मीठ चोळणारा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल फ्रीटचा, आणि या चेंडूवरती फलंदाज बाद झाला तरी नाबाद असेल. मालवणीत म्हटलं जातं, बाबा गेलो पंढरपुराक, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे, असं चेंडू असतो. फ्रीटचा चेंडू. रजत सज्ज होतो. खूपच बाहेर चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातो. उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू. वाईट चेंडू. पंच शाहरुख खान पोज मध्ये येत आहेत. अतिरिक्त धाव. क्रिकेटच्या परिभाषेत वाशी टू काशी, चांदा तू बांधा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या चेंडूला. अतिरिक्त बोनस धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 37. यावेळी हाफ ट्रॅकर होता चेंडू. काहीसा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचा. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं यष्टीरक्षकने. एक डॉट चेंडू. कमबॅक केले गोलंदाजने. पहिला चेंडू दिशाहीन पाहिला. यावेळी सुंदर चेंडू बॅकफुट जाऊन पंच केलाय. सुंदर फटका कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू गेला. गॅप मध्ये चेंडू. एका बाजूने आला जितेंद्र, एका बाजूने आली धर्मेंद्र, मधून गेली हेमा मालिनी. 4 धावांसाठी गॅप मध्ये चेंडू, आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या
41 स्कोर जाना. लॉस ऑफ 3 विकेट. सुंदर फटका. असे फटके खेळावे लागतात मित्रांनो. लॉंग दी कार्पेट जमिनीलगतचे फटके गॅप मध्ये खेळावे लागेल, कारण पोषक मैदान आहे. प्रत्येक तुम्ही चेंडूवरती आक्रमण करू शकत नाही. बऱ्याच वेळा फटका फसला जातो आणि त्याचं रूपांतर झेलमध्ये होतं. अशी खेळी करा. संयमी खेळी पण क्रिकेटमध्ये असावी लागते. प्रत्येक चेंडूवर तुम्ही आक्रमण करू शकत नाही. काही शिकायचं असेल तर आमचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाळ भटाची फलंदाजी बघा, कारण जमिनीलगतचे फटके खेळणे पसंत करतो जास्ती, कारण मोठे फटके बऱ्याच वेळा फसतात आणि या खेळाडूने बरेच विक्रम केले गोपाळ भटाने. धावफलकावर धावसंख्या 42, स्कोर 42 धावा. पुढील चेंडू रजत सज्ज होईल. यावेळी ऑन साइडला बैठक फटका खेळायचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू, कुवांड चेंडू, पडसार चेंडू मालवणीत. यावेळी बॅटची गड आउटसाइड एज. चेंडूचा प्रवास चाललाय. फ्लाइंग स्वीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव येईल. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त झाली. एका धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलक हे वधारलंय. 43 धावा धावफलकावर. जिजाऊ चषक 2023 चा विद्यमान 16. एक कुंभमेळा. आजचा हा पहिला दिवस. उपस्थित सर्व क्रीडाप्रेमींचं, मायबाप रसिक प्रेक्षकांचं पण सहर्ष स्वागत करूया. या स्पर्धेत आपण शोभा वाढवली. मायबाप रसिक प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात कुठल्याही स्पर्धेचे. कुठलाही कार्यक्रम असो, कुठलीही स्पर्धा असो, प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात आणि प्रेक्षक हे ऊर्जा देतात खेळाडूंना. प्रेक्षक हे चार्जर रूपात असतात आणि खेळाडू हे मोबाईल रूपात असतात. त्या सर्व प्रेक्षकांचं, क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत. 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 47 धावा, 4 षटक, 24 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 47 धावा धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात. तोपर्यंत जाऊया सुमधीर संगीताकडे. डीजे ओव्हरचं षटक. पहिला चेंडू असेल. बॅटर स्ट्रायकिंग एंडला संतोष. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी संतोष. 47, स्कोर 47 धावा. यावी फुल टॉस चेंडू होता. लोअर फुल टॉस चेंडू. इनसाइड आउटचा फटका. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक क्षेत्ररक्षकाची शर्यत. चेंडू विजयी झाला. आउट ऑफ पार. छत्रपतींचा शावा. मिळाला 4 धावा. या 4 धावेने धावफलक हे अर्धशतकी खेळी. धावफलकावर धावसंख्या 51 धावा. 51 धावा धावफलकावर. शेवटचं षटक. हाणामारीचं षटक. स्लॉक ओव्हरचं षटक. या षटकामध्ये गोलंदाज हावी होईल की फलंदाज हावी होईल हे पाहणं गरजेचं. यावेळी सुंदर फटका. जमिनीलगतचा फटका पाहायला भेटतोय. अलॉंग दी कार्पेटचा फटका. डीपला क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूची परती करतोय. तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त करून टाकली डीपच्या क्षेत्ररक्षकाने. सुंदर क्षेत्ररक्षण. कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो एका खेळाडूवरती हा खेळ कधीही नसतो. क्रिकेट 11 खेळाडूंना चांगलं योगदान द्यावं लागतं. क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागेल. क्षेत्ररक्षण करावं लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्स या क्षेत्ररक्षकाने बऱ्याच वेळा आपल्या क्षेत्ररक्षणाच्या फिल्डिंगच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला जिंकून दिलं होतं. फक्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. म्हणून क्रिकेटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण महत्त्वाचं असतं. इनसाइड आउटचा फटका. चेंडू डीप वाईडिश गली क्लिअर करतोय.
चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 56 धावा. 56. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. वैष्णव पेडणेकर हा गोलंदाज स्क्रीनवर येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून. पंच अंपायर सिद्धेश नाईक, बाबू मेन पंच, प्रितेश नाईक, सुनील लोईलेकर हे 3 ऑफिशियल पंच, अनुभवी पंच. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेले आपलं पण सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. यावेळी समोर केलाय इनसाइड आउटचा फटका बसेल का? इथं मात्र झेल, कॉटन बॉल, सुरेख झेल घेतोय आपल्याच गोलंदाजीवरती, फॉलोवरती वैष्णव पेडणेकर. कारण बऱ्याच वेळा आपल्याच फॉलोवरती झेल घेणं खूप कठीण असतं आणि सहजासहजी सुरेख अप्रतिम चांगला एफर्ट पाहिलं आपण वैष्णवचं. आणि चौथा हादरा बसतोय स्पर्श 11 संघाला. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक हे थांबलंय. 56. लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. वैष्णव पेडणेकर शेवटचं हाणामारीचं षटक, स्लॉक ओव्हरचं षटक निशब्द करून टाकणारं, कंजूशी करून टाकणारं निर्णायक षटक ठरतंय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना निशब्द करून टाकणारं, मोठे पटके घेण्यापासून या स्लॉक ओव्हरच्या षटकामध्ये थोडं थांबवून ठेवलंय, बांधून ठेवलंय. पुढील चेंडू वैष्णव पेडणेकर सज्ज होईल. सुरेख चेंडू, हा प्रकार चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळसा घेतला होता. स्विंग अँड मिस. त्यानंतर खराब क्रिकेट. काही अस्तित्वात नसलेली धाव घ्यायचा प्रयत्न. ढोक्याची घंटा. क्रिकेटमध्ये आत्महत्या. ना तूने कॉल किया ना मैंने सुना. रनआउट का तिकीट कन्फर्म निकाला. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. मंगेश बॅक टू पॅव्हिलियन. शुभम न्यू बॅटर. शेवटचं षटक निर्णायक षटक ठरतंय. वैष्णव पेडणेकरचं कौतुक करावं लागेल, या गोलंदाजाचं प्रभावित केलं. यावेळी ऑन साइडला. आता मात्र कुठलीही दया माया करणार नाही. आमंत्रण दिलं होतं मोठ्या फटक्याचं, ते आमंत्रण स्वीकारलं. डीप फॉरवर्ड मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं सीमा रेषे बाहेर. खिलाडी के मस्तक में दस्तक. शेवटच्या चेंडूवरती षटकाराने स्वागत झालं आणि डीजे ने स्वागत करूया फलंदाजचं. डीजे हॅलो. श्रीकृष्णा बॉयज विपक्ष समर्थ 11. श्रीकृष्णा बॉयज बनाम समर्थ 11. टॉस माशी बेगिना टॉशाक दोन्ही संघ कॅप्टन. यानंतर तुमचं सामना होतो. श्रीकृष्णा बॉयज विपक्ष समर्थ 11. दोन्ही संघ शंदूर मारून तयार राहा. यानंतर तुमचं सामनो श्रीकृष्णा बॉयज विपक्ष समर्थ 11. तोपर्यंत वळूया दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या डावाकडे. तर मी थोडा वेळ थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. जिजाऊ चषक 2023 आणि मायक्रोफोनवर मंगेश आपल्यासोबत जुळतील. तोपर्यंत मी काही वेळेसाठी रजा घेतोय. धन्यवाद. बॅट्समॅन या मॅची फळे आनी एक मॅच जावपाची आहा.
धन्यवाद संतोष। पहले बल्लेबाजी करते हुए स्पर्श 11 ने 62 रन बटोरे। 63 रनों का लक्ष्य रखा है स्पाइडर के पास और उस लक्ष्य का बोझ अपने कंधों पर लेके आए। रुपेश और नॉन स्ट्राइकिंग पे खड़े वैष्णव। इस मैच के बाद जो मैच होने जा रही है श्री कृष्णा बॉयज और समर्थ 11 के बीच में, दो ही कप्तानों के पास दरख्वास्त करता आपके टॉस के लिए पेविलियन के आगे आ जाने के लिए। सिक्सटी रनों का लक्ष्य एंस्पाइडर के पास। गेंदबाजी का बार संभाल रहे हैं रब्बानी। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर छेड़छाड़ी करने की कोशिश, बल्ला और गेंद के बीच बातचीत नहीं हुई, डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए। सीधे बल्ले से खेल दिया है, फील्डर वहां मौजूद हैं, फील्ड हो चुके हैं, रन की कोई गुंजाइश नहीं। लगातार दो गेंदे डॉट निकालने में कामयाबी हासिल की है। मैच जीतना है तो 63 रनों का लक्ष्य है स्पाइडर के पास। इस मैच के बाद जो मैच होगी वो श्री कृष्णा बॉयज और समर्थ 11 के बीच में। ऑफ स्टंप के बाहर पिच होती हुई गेंद, बल्ला और गेंद के बीच संपर्क नहीं। लगातार 3 गेंदे डॉट चली गई है इस ओवर में। अब तक तो बेहतरीन गेंदबाजी करते हुए फिर एक बार अपने आप को संभालते हुए लंबी रन अप लेते हुए राइट आर्म। इस बार रिवर्सिव का इस्तेमाल करते हुए खेली है पॉइंट के क्षेत्र में, फील्ड होती हुई। तब तक मौका था 1 रन चुराने का और 1 रन चुरा भी लिया है और 1 रन के साथ अपना और अपने टीम का खाता खोलने में कामयाबी हासिल की है रुपेश ने। अब स्ट्राइक आया है लेफ्ट हैंडेड बल्लेबाज वैष्णव पेडनेकर के पास। समर्थ 11 कैप्टन प्लीज कॉन्टेक्ट टू पेविलियन। समर्थ 11 इस बार बढ़िया गेंद, रक्षात्मक ढंग का इस्तेमाल करते हुए उस गेंद को सम्मान देते हुए कवर के क्षेत्र में फील्ड होती हुई, रन की कोई गुंजाइश नहीं, डॉट। अब तक तो काफी बेहतरीन बढ़िया रोक लगाने में कामयाबी हासिल की है दो ही बल्लेबाजों पर रंभानी ने। फिर फिर एक बार तैयार। इस बार बल्ले का फेस खोला, गले के क्षेत्र में फील्ड होती हुई अक्षय द्वारा। तब तक मौका था वैष्णव के पास 1 रन चुराने का, 1 रन चुरा लिया है। 2 रन और 2 रनों के साथ पहली ओवर की समाप्ति होती हुई। मैच जीतना है तो 63 रनों का लक्ष्य रखा है स्पर्श 11 ने।
धन्यवाद डीजे। दूसरी ओवर लेके आए संतोष। पहली ओवर पावर प्ले और खत्म हो चुके हैं, सिर्फ 2 रन बढ़िया रोक लगाई है। मैच जीतना है तो 63 रनों का लक्ष्य। इस बार खेल दिया है, गेंद चली गई स्क्वायर के क्षेत्र में, हवा में गेंद है, फील्डर उसके नीचे और फील्डर बढ़िया कोशिश जरूर की थी कैच पकड़ने की, लेकिन असफल रहे। 1 रन तो चुरा लिया है दो ही बल्लेबाजों ने। 1 रन के साथ 1 रन का इजाफा होते हुए हैंड्स फाइटर के खाते में। अब स्ट्राइक है रुपेश के पास। संतोष तैयार अपने बॉलिंग में राइट आर्म राउंड विकेट। इस बार सीधे बल्ले से प्रहार करते हुए गेंद चली गई लॉन्ग ऑफ को पार करती हुई 6 रनों के लिए। धीमी गति की गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, बढ़िया टाइमिंग के साथ उस गेंद को खेलने में कामयाबी हासिल किया रुपेश ने। गेंद चली गई लॉन्ग ऑफ को पार करती हुई 6 रनों के लिए और छक्के के साथ स्कोर में थोड़ी सी वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 9 रन। पहली ओवर में तो सिर्फ 2 रन दिए थे, उसके बाद दूसरी ओवर प्रगति पर है और पहली बाउंड्री लगती हुई एंस्पाइटर की ओर से। इस बार आड़े बल्ले से प्रहार करते हुए मिडों को पार करती हुई गेंद चली गई ऐसी मारिशा के बाहर 6 रनों के लिए। हल्की सी उछालती आड़े बल्ले से प्रहार किया बल्ले के बीचों बीच और बढ़िया टाइमिंग भी हासिल करते हुए गेंद चली गई डीप मिडों को पार करती हुई 6 रनों के लिए। दो गेंदों में 2 छक्के लगाने में तो कामयाबी हासिल की। छक्के के साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 15 रन हो चुके। इस बार बढ़िया गेंद ब्लॉक लाइन गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, उस गेंद को खेलने की कोशिश जरूर की थी, बल्ला और गेंद के बीच संपर्क नहीं हुआ। डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए संतोष दूसरी ओवर प्रगति पर है। चंद गेंदें हो चुकी है, दूसरी ओवर की मैच जीतना है तो 63 रनों का लक्ष्य है हैंड्स फाइटर के पास। बार दिशा चुनी है लॉन्ग ऑन क्षेत्र और गेंद चली गई लॉन्ग ऑन को पार करती हुई 6 रनों के लिए। गुड लेंथ गेंद थी, बढ़िया टाइमिंग के साथ उस गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑन के क्षेत्र में 6 रनों के लिए और चक्के के साथ ही साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 21 रन। 21 रन दूसरी ओवर प्रगति पर है। अगली गेंद संतोष की। इस बार एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में गेंद चली गई है, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, हल्की सी फ्लाइट थी, उस गेंद को खेला था एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में। फील्डर वहां मौजूद थे, सीधी चली गई फील्डर के हाथों में और पहला झटका लग चुका है एंड फाइटर को रुपेश के रूप में। 21 रनों पर पहला झटका लगता हुआ।
दो ओवर खत्म होने के बाद एक विकेट खोकर 21 यानी 21 रन बटोरे और तीसरी बॉल लेके आए स्पर्शी लेवल की ओर से शुभम कुमार पंत। स्ट्राइक पर है वैष्णव पेडनेकर। इस मैच के बाद और एक मैच होने वाली है, तो मैं कप्तान से दरख्वास्त करता हूं जल्दी से जल्दी गेंदबाजी कीजिएगा प्लीज। इस बार खेल लिए लॉन्ग ऑन के क्षेत्र में वैष्णव पेडनेकर ने फील्ड भी होती हुई दूसरे रन की गुंजाइश वहां बनी है और बढ़िया तालमेल का साथ दूसरा रन तो चुरा रहा है। तीसरे रन की गुंजाइश वहां बनाई थी लेकिन रोक दिया है। 2 रन हल्की सी मिस फील्डिंग हुई थी और उस मिस फील्डिंग का पूरा फायदा उठाते हुए 2 रन चुरा लिए। 2 रनों के साथ 2 रन का इजाफा होते हुए एंड के खाते में 23 रन हो चुके। एक विकेट चली गई है रुपेश के रूप में। बढ़िया योगदान दे चुके अपने टीम के लिए रुपेश 3 छक्के के बदौलत। इस बार सीधे बल्ले से प्रहार करते हुए वैष्णव पेडनेकर गेंद चली गई है लॉन्ग ऑन को पार करती हुई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। गुड लेंथ गेंद थी और काफी बढ़िया उस गेंद पर टाइमिंग की है और सीधे बल्ले से खेला है लॉन्ग ऑन के क्षेत्र में 6 रनों के लिए। वैष्णव पेडनेकर ने इस छक्के के बदौलत स्कोर हो चुका है 29 रन 29 रन। शुभम फिर एक बार तैयार। हल्की सी शॉर्ट गेंद थी लेग स्टंप के बाहर करवट लेती हुई उस गेंद को खेलने की कोशिश की थी। बल्ला और गेंद के बीच संपर्क नहीं हुआ। डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए शुभम कुमार पंत। इस बार खेल दी है गेंद चली गई लॉन्ग ऑन के क्षेत्र में। हवा में गेंद है फील्डर उसके नीचे और सीधी चली गई है फील्डर के हाथ में और दूसरे विकेट का पतन होते हुए वैष्णव पेडनेकर वापस जाते हुए पेविलियन में निराश मुद्रा से। दूसरी विकेट चली गई है 29 रनों पर वैष्णव पेडनेकर वापस चले गए हैं पेविलियन पे। तीसरी ओवर प्रगति पर है। बढ़िया सफलता प्राप्त की है वैष्णव पेडनेकर के रूप में शुभम कुमार पंत ने। अब नए बल्लेबाज आए बल्लेबाजी का बार संभालने के लिए। विकी नाइक। दिशा में भी परिवर्तन। आते आते रिवर्स स्वीप का इस्तेमाल करना चाहते थे। टिपा के हल्की सी उछालती हुई गेंद पर लेकिन असफल रहे। बल्ला और गेंद के बीच संपर्क नहीं हुआ। डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए शुभम कुमार पंत। अब तक तो बढ़िया गेंदबाजी फेंकी है सफलता भी प्राप्त की है। वैष्णव पेडनेकर को वापस भेजा है पेविलियन में। शुभम कुमार पंत ने फिर एक बार तैयार। इस बार खेल दिया डीप स्क्वायर क्षेत्र में। डीप स्क्वायर क्षेत्र पर फील्डर मौजूद है। फील्ड भी हो चुकी है। तब तक मौका था 1 रन चुराने का। 1 रन चुरा लिया। 1 रन के साथ ही साथ तीसरी ओवर की समाप्ति होती हुई और तीसरी ओवर समाप्त होने के बाद 2 विकेट खोकर एंड स्पाइडर स्पोर्ट्स क्लब ने 30 यानी 30 रन बटोरे हैं और मैच जीतना है तो 63 रनों का लक्ष्य है।
गेंदों में 33 रनों की आवश्यकता है इंस्पेक्टर को ये मैच जीतने के लिए। 33 रन्स 12 बॉल्स। इस बार हल्की सी उछाल आड़े बल्ले से खेल दिया, गेंद चली गई डिप मिड ऑन को पार करती हुई 6 रनों के लिए। हल्की सी उछाल थी, धीमी गति की गेंद थी, आड़े बल्ले से प्रहार करते हुए उस गेंद पर छक्के के रूप में उस गेंद को तब्दील करते हुए छक्के के साथ ही 7 स्कोर हो चुका 36 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। रुपेश और वैष्णव पेडनेकर वापस चले गई है पेविलियन में। स्कोर है 36 रन। मंगेश फिर एक बार तैयार अपने बॉलिंग पर, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार भी आड़े बल्ले से प्रहार करते हुए गेंद मिड विकेट को पार करती हुई गेंद चली गई है सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। अब स्टंप के थोड़ी सी बाहर थी, उस गेंद को दिशा दिखाई है मिड विकेट के ऊपर से बढ़िया टाइमिंग के साथ और चेक के साथ ही साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 42 रन। 42 रन हो चुके हैं, 2 विकेटें चली गई है। 2 गेंदें फेंकी थी मंगेश ने और 2 ही गेंदों में 2 बड़े प्रहार कर चुके हैं विकी नाइक। 2 छक्के लगाने में कामयाबी हासिल की है। $42 रन हो चुके हैं, मैच जीतना है तो 63 रनों की आवश्यकता एंड फाइटर को। फिलहाल हम अपने आप को संभालते हुए फिर एक बार तैयार मंगेश अपने बॉलिंग पर, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार टिप्पा के थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद आड़े बल्ले से प्रहार करने की कोशिश की थी, बल्ला और गेंद के बीच बातचीत नहीं हुई, डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए बढ़िया वापसी करते हुए मंगेश। ऑफ स्टंप के बाहर थे और उस गेंद को काफी बढ़िया खेल दिया है, कवर के ऊपर से मोड़ने में कामयाबी हासिल की है। गेंद चली गई है कवर को पार करते हुए 4 रनों के लिए और चौके के साथ स्कोर हो चुका है 46 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। 42 रन हो चुके हैं, 2 विकेट हो चुके हैं फाइटर स्पोर्ट्स क्लब। फिर एक बार तैयार मंगेश अपने बॉलिंग पर। इस बार फुल टॉस गेंद आड़े बल्ले से डीप मिड विकेट पर खेला था, फील्डर वहां मौजूद थे, फील्ड होती हुई तब तक 1 रन लेने का मौका था 2 ही बल्लेबाजों के पास और 1 रन के साथ 1 रन का इजाफा होता हुआ एंड फाइटर के खाते में 1 रन के साथ स्कोर हो चुका है 47 रन। अगली गेंद इस बार बड़ा प्रहार करते हुए लॉन्ग ऑन की दिशा में गेंद चली गई है, सीमा को पार करती हुई 6 रनों के लिए। ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, उस गेंद को देखा बल्ले के बीचों बीच और बढ़िया टाइमिंग भी हासिल करते हुए बल्लेबाज छक्के के साथ ही साथ ओवर की समाप्ति होती है और 4थी ओवर समाप्त होने के बाद 2 विकेट खोकर एंड फाइटर का स्कोर है 53 रन। सिर्फ 10 रनों की आवश्यकता है मैच जीतने के लिए एंड फाइटर को 6 गेंदों में। डीजे गेंदे शेष है और 10 रनों की आवश्यकता है मैच जीतने के लिए। 53 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स एंड फाइटर स्पोर्ट्स क्लब और 63 रनों का लक्ष्य रखा है स्पर्श 11 ने। 6 गेंदों में 10 रनों की आवश्यकता और आखिरी ओवर इस इनिंग की लेके आए फिलिप और स्ट्राइक पर है विकी नाइक। फिलिप की पहली गेंद, रिवर्स स्वीप का इस्तेमाल और सीधी विकेटों पे लगी। क्लीन बॉल हो चुके हैं विकी नाइक और पहली गेंद पर सफलता प्राप्त करते हुए
5 गेंदें शेष है और 5 गेंदों में 10 रनों की आवश्यकता है। तीसरे विकेट का पतन होते हुए एंड स्पाइटर स्पोर्ट्स क्लब का। धन्यवाद डीजे। विकी नायक तो वापस चले गए पेविलियन में और विकी का स्थान ग्रहण करने के लिए आए अभय पागी, एक बड़े खिलाड़ी कानकोन के। फिलहाल 5 गेंदों में 10 रनों की आवश्यकता है एंड स्पाइडर को। ये मैच जीतने के लिए एक बड़ी मैच है एंड स्पाइडर के लिए। और फुल टॉस गेंद और आते आते ही उस गेंद पर प्रहार करते हुए डीप मिड ऑन के क्षेत्र में उस गेंद को मोड़ने में कामयाबी हासिल की। अभय पागी ने गेंद चली गई है डीप मिड ऑन को पार करते हुए 6 रनों के लिए। छक्के के साथ ही साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 59 रन। फुल टॉस गेंद थी और खराब गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया है अभय पागी ने। 4 गेंदें शेष है और 4 गेंदों में 4 रनों की आवश्यकता है मैच जीतने के लिए एंड स्पाइडर को। अभय पागी फिर एक बार तैयार अपने बल्लेबाजी का भार संभालने के लिए। इस बार फुल टॉस गेंद, धीमी गति की गेंद आड़े बल्ले से खेले, गेंद चली गई है हवा में और फील्डर ने कोई गलती नहीं की है। डिप मिड ऑन के खिलाड़ी ने अभय को चलता किया है पेविलियन में। फुल टॉस गेंद थी, आड़े बल्ले से खेलने की कोशिश जरूर की थी, ठीक तरह से बल्ले पे आई नहीं और अभय आउट होके वापस जा रहे हैं पेविलियन में। डीजे भाई पागी तो वापस चले गई है पेविलियन में और अभय पागी का स्थान ग्रहण करने के लिए आए हैं चंदन दुरी, एक कप्तान है एंड स्पाइडर के। और जानते हैं 3 गेंदों में 4 रनों की आवश्यकता, एक बड़ी मैच है और इस मैच को जीत के और लेने जाने की कोशिश जरूर करेंगे एंड स्पाइडर के खुद कप्तान चंदन धुरी। इस बार आते आते ही प्रहार तो किया है, मिड विकेट के ऊपर से गेंद चली गई है सीमा को पार करती हुई 6 रनों के लिए और छक्के के साथ ही साथ एंड स्पाइडर ने जीत हासिल कर दी है। इसके बाद जो मैच होने जा रही है श्री कृष्णा बॉयज और समर्थी लेवल के बीच में, टॉस भी हो चुकी है।